श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आत्ताच तुम्ही पाहिलीत किती छान आणि सुंदर अशी वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. तर आणखीन बरीच अशी फुलं आणि झाडी आहे. तर भोवत्याने खूप झाडी आहे. तर खूप मोठा एरिया आहे. हे फार्म हाऊस आहे. तर आज आम्ही सगळ्या मैत्रिणी आलो आहोत फार्म हाऊसवरती, म्हणजे बागेत म्हणा तुम्ही, वनभोजन करण्यासाठी. तर पहिला इथं फेरफटका सगळीकडे मारून घेऊया, त्यानंतर मग भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सिक्कीला आम्ही बरंच काय काय करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर इकडं बघा, ही आहेत आंब्याची झाडं. तर आमराई म्हणतात त्याला. तर इकडं आंब्याची बाग आहे, चिक्कूची बाग आहे, पेरूची बाग आहे. तर इथं बघू शकता तुम्ही कमळ आहे. तर एकच कमळ हे उमललेलं होतं, बाकीच्या सगळ्या कळ्या होत्या. तर हे पांढऱ्या कलरचं कमळ खूप छान आणि सुंदर दिसत होतं. तर अशी बरीच फुलं आणि झाडी आहेत. तर इथं बघा, गाय देखील आहे आणि त्या गाईचं गोंडस असं वासरू देखील आहे. तर तिथं थोडंसं आम्ही पाहिलो. त्यानंतर सगळे फोटो काढून घेतले. तर मानसचं बघा, तर फोटो त्याला वेगवेगळे असे काढायचे होते. तर बैलगाडीमध्ये बसला, झाडावरती चढून वगैरे त्याचे फोटो काढले आणि आमच्या देखील ग्रुपचे फोटो काढून घेतले. त्यानंतर मग आम्ही वनभोजनाचा कार्यक्रम करणार होतो. तर तुम्हाला मी थोडी झाडं वगैरे दाखवते. चला जेवायला आता. जेवायचं होतं, भूक लागल्या. चला जेवायचं. चला चला किती किरा गार्डन बघायला. आम्ही काही आलो होतो. तर हे बघा कसलं रोप आहे किंवा झाड म्हणा तुम्ही, पण याचं नाव माहिती नाही, पण दिसायला किती सुंदर आणि छान असं दिसायला लागले बघा. तर ही वेगवेगळी अशी झाडं वगैरे इथं आहेत. तर तुम्हाला आणखीन दाखवते. खूप छान असं सुंदर झाड आहे. तर बघा हे किती छान आहे. तर खूप छान छान अशी झाडी आणि फुले पाहिली. त्यानंतर इतका मोठा एरिया फिरल्यानंतर खूप जोराची अशी दाबून सगळ्यांना भूक लागली होती. त्यामुळे आता आम्ही जेवायला बसलो. तर जेवणामध्ये बघा प्रत्येकीने एक वेगवेगळा पदार्थ बनवून आणलेला आहे. कोण पनीरची भाजी आणली, तर कोणी बटाटी भाजी, तर कोणी आळूवडे आणले, तर कोणी भजी आणले, तर काहींनी चपात्या, भात, तर काहींनी गुलाबजामुन, सांडगे. तर तोंडी लावण्यासाठी कांदा, काकडी देखील इथे चिरून घेतलेली आहे. शेंगदाण्याची चटणी आहे, दही आहे. त्यानंतर बघा आम्ही श्लोक म्हटला आणि जेवायला सुरुवात केली. जीवन करी जीवितवन हे समर्थ चलो. बरी जेवण छान आहे काय? चांगला आहे व्हिडिओ मध्ये. छान आहे जेवण, छान आहे. तर असं होतं हे आमचं जेवणाचं ताट. तर आम्ही जेवण केलं. त्यानंतर सगळ्यांनी फोटो काढले. तर ह्यातला कुठला फोटो माझा किंवा मानसचा छान आला आहे, तुम्हाला आवडला आहे, नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा आम्ही काही रील्स बनवल्या. One, two, three.
जसं का तिकडं तिला सोपं का नाही वाटलं? तर बघा संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आमचा दिवसभर फुल एन्जॉय झाला. तर आता आम्ही निघालोय घरी. तर बाय बाय सगळ्यांना. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.